भाव नदीच्या पुढे आता आपण आल्यानंतर इथे उजव्या हाताचा म्हणजे आत्ता जो आपण जातो हा जुना हायवे, उजव्या हाताचे डोंगर अजून फोडण्याचं काम सुरू आहे. फार काय प्रगती दिसत नाहीये तिथे. आणि डाव्या हाताला भराव वगैरे घालून पुलाला जो रस्ता जोडला जाणार आहे त्याचं काम सुरू आहे. पण तिथे सुद्धा काय अशी फार गती दिसत नाहीये कामामध्ये. डाव्या हाताच्या लेनचं काम इथे इथपर्यंत बघा इथे झालेलं दिसते, ट्युनिंग वगैरे सगळं झालंय. आणि उजव्या हाताला इथे संरक्षक भिंत काढण्याचं काम सुरू आहे. हा सुद्धा डोंगर बऱ्यापैकी मातीचा आहे आणि तो उभाच्या उभा फोडलेला आहे. म्हणजे इथे पण शक्यता आहे की पावसाळ्यामध्ये माती खाली येणार आहे. मागच्या वेळेला ती होतीच थोडी आलेली, पण अजूनही येऊ शकते. इथे सुद्धा उजव्या हाताचा डोंगर बघा, ही सुद्धा माती खाली येण्याची पावसाळ्यामध्ये शक्यता आहे. आणि याला कारण एकच आहे, पूर्ण माती असते त्याच्यामुळे कसं होतं की वरून पाणी आत मुरायला लागलं की ती माती फुगायला लागते आतमध्ये. आणि हा जो आत तयार झालेला फुगवटा आहे, या एक प्रकारचा आपण त्याला म्हणूया मोठा बबल तयार झाला आतमध्ये, तो त्याच्या पुढची जी माती आहे त्याला पुढे ढकलायला सुरुवात करतो. आणि मग ती अशी माती पुढे एकमेकांना ढकलत 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 जिथे कट केलेला डोंगर आहे तिथून सगळं फुटून बाहेर येते. हा जो प्रकार आपण ज्याला म्हणतो दरड कोसळणं, पण ऍक्च्युअली त्याच्या मागे अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. पावसाळ्यामध्ये प्रवास करताना असे जे डोंगर आहेत तिथे जरा जपून जावा, कारण कधी कुठली माती बाहेर येईल आणि खाली कोसळेल आपण सांगू शकत नाही. हा इथे आता रस्ता बघा, हा सगळा एकदम बारीक, सगळे खड्डे रस्त्याला. मागच्या वेळी आलो होतो त्याच्यापेक्षा जास्त खड्डे पडलेले दिसतात. आपण मागे पावसाच्या सुरुवातीला व्हिडिओ केला होता, त्यामुळे थोडस सुस्थिती होती असं म्हणायला हरकत नाही. पण आता इथे मात्र चांगलेच खड्डे दिसत आहेत. आणि ह्याच्यात कसं होतंय की गाडी छोट्या गाड्या चालवणाऱ्यांचे खूप हाल होतात. पुन्हा समोर असे मोठे कंटेनर वगैरे लागले की मग ओव्हरटेक पण पटकन करता येत नाही, कारण खड्डे असतात. मग खड्ड्यातनं गाडी आपटत न्यायला लागते. स्मूथ ओव्हरटेकिंग आपल्याला शक्य होत नाही. तर इकडे चांगलेच खड्डे. नवीन लेन आली बघ ना, थोडासाच पॅच आहे, कारण पुढे दिसतंय बघा डाव्या हाताला परत जुन्या रस्त्यावरती डायव्हर्जन आहे. थोडासा मधलाच पॅच करून ठेवलाय. अनेक ठिकाणी अशीच कामं मी बघतो. काय मला अजूनही त्या लॉजिकचा उलगडा नाही. एवढासाच पॅच करून ठेवायचा. त्या एक लेन घेतली तर एक लेन पूर्ण नाही करायची, थोडी करायची, ती सोडून द्यायची, दुसऱ्या लेनला जायचं, तिथून थोडा पुढचा पॅच करून ठेवायचा, तो सोडून द्यायचा. हे जेणेकरून वाहन चालकांना सलग चांगला रस्ता मिळूच नाही. असं जर काय धोरण असेल यांचं तर काय कळायला मार्ग नाही. पण भरपूर ठिकाणी सगळे रस्ते असेच करून ठेवले, अर्धा इकडचा पॅच अर्धा तिकडचा पॅच. हा तर आता सगळा डोंगर अजून तसंच काम आहे, काही ते झालेलं नाही. मागच्या वेळेला आलो तेव्हा थोडस काहीतरी पोखरण्याचं काम सुरू केलं होतं त्याने, पण आता मशिनरी पण काही दिसत नाही. मग बहुतेक पळाला तो पण. ते कॉन्ट्रॅक्टर इकडचे म्हणे टिकतच नाही. मला एकाने मागे सांगितलं त्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत आणि मग कोण काम करत नाही, सोडून देतात. आता इकडनं पोखरायला घेतला नाही, उजव्या हाताला पोखरतात डोंगर.
इथे बघा इकडच्या बाजूला बऱ्यापैकी माती आहे म्हणून तो खुश झालाय. जरा पुढे सरकल्यावर समजेल त्याची खुशी तेवढीच टिकेल. पण रस्त्याची कंडिशन एकदम म्हणजे एकदम बेकार आहे. आता इथे खडक फोडण्याचं काम सुरू झालं. इकडचा खडकाचा डोंगर ठीक आहे, निदान एवढी तरी प्रगती दिसते. इकडच्या भागात बऱ्यापैकी डोंगर फोडून झालाय. पण आपण जातोय तो रस्ता मात्र एकदम बेकार कंडिशन. एक तर खड्डे आहेत आणि त्याच्यात जो काय बाकीचा उरला सुरला रस्ता आहे त्याला वळ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे बघा सगळा आवाज तुम्हाला कदाचित ऐकायला येत असेल. खडखड 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 करत गाडी चालली. ही उजवी लेन झालेली आहे त्यामुळे थोडस आता आपल्याला सुखाचे दिवस आलेत म्हणायला हरकत नाही. डावीकडे नदी, इकडे बऱ्यापैकी पाणी दिसतंय. भाव नदीच्या पुलाच्या इथे मात्र पाणी एवढं मला दिसलं नाही. बरंच खाली गेलंय पाणी. इथे मात्र बऱ्यापैकी साठा दिसतोय पाण्याचा. इकडे सुद्धा हा जो डोंगर आहे उजव्या साईडचा, इथे पण जपून जा कारण हा मातीचा डोंगर आहे. सॉरी, माती आणि खडक असा मिक्स डोंगर आहे. काही वेळेला माती बरोबर एखादा खडक पण खाली घसरू शकतो. थोडी इकडे काळजी घ्या. जुना ब्रिज पलीकडे राहिला. आता नवीन पुलाचं काम इकडचं एवढं झालंय, आपण नवीन पुलावर आलोय. डाव्या लेनला नुसता एक खालचा पेच करून झालाय. उजवी लेन मात्र सुदैवाने सगळी झालेली आहे. काहीतरी त्याला तो बडबडला बाईकवाला, उंगली केली नसणार आहे काहीतरी. काही वेळेला मी बघतो ना की ड्रायव्हर इतके चांगले असतात, ट्रक असेल बस असेल खूप छान असतात. तुम्हाला खूप कोऑपरेट करणारे असतात. काही काही असे बघतो आणि त्यांचं प्रमाण जास्त आहे. उन्मत्त हा एकच शब्द त्यांच्यासाठी. त्यांना वाटतं आपण गाडी घेतली याचा अर्थ हा रस्ता आपल्या मालकीचा झाला. हव्या तशा गाड्या चालवतात, दुसऱ्याचा विचार करत नाही. ओव्हरटेक करायला मी सिग्नल देत असेल किंवा मागणं हॉर्न वाजवतोय, लक्षच देत नाही. धड बाजूला पण होत नाहीत आणि धड कोणाला पुढे यायला पण देत नाहीत. ही मेंटॅलिटी त्यांची का ती मला काय कळली नाही अजून. बरं, आपल्याला पटकन पुढे नाही जायचं तर आपण जरा निवांत एका साईडला गाडी घेऊन चालवावी ना. बाकीचा साईडने जायचं मधोमध ठेवणार गाडी आणि मग हॉर्न जोरात प्रेस करून ठेवला की मग मात्र राग येतो त्यांना. त्यांचा इगो हर्ट होतो. चांगल्या रस्त्याचं सुख इथे समाप्त झालं. दी एंड. जुना रस्ता आहे त्याच्यावरती आलो आपण. केळशी गावातली गाडी निघाली आता रत्नागिरीला चालली. आता आपण या वांद्री गावात आलोय. छोटसच गाव आहे, डाव्या साईडला थोडी वस्ती आहे. इथला सुद्धा मागे डोंगर थोडं फोडण्याचं काम चालू होतं, तो पण आता अर्धवट टाकलेलं आहे. वांद्रीची खिंड म्हणतात त्याला, खिंडीत आलो आपण.
आणि वांद्रीच्या खिंडीतनं पुढे आलं समोर तुम्हाला मस्त हिरवागार डोंगर दिसेल. थोडं धुरकट वातावरण दिसते, धुकं आहे. आणि इथे डाव्या हाताला खाली तुम्हाला कदाचित पूल दिसत असेल. हा जो रस्ता आहे हा सुद्धा तुम्हाला रत्नागिरीत जाण्यासाठी फायद्याचा आहे. रत्नागिरीचा मजगाव रोड किंवा एअरपोर्ट रोड, त्या रोडनी तुम्ही रत्नागिरीमध्ये जाऊ शकता. गणपतीपुळ्याला जायचं असेल तरी इथून तुम्ही जाऊ शकता. बऱ्याच जणांना हा रस्ता माहिती नाही, ते पुढे असेच जातात, निवळीला वळतात आणि मग गणपतीपुळ्याला जातात. हा खूप जवळचा शॉर्टकट आहे. इथे डाव्या हाताला बघा, ह्या ज्या टपऱ्या दिसतात, ज्या बस थांबली, तिथून डावीकडे तो रस्ता जातो खाली. ह्या रस्त्याने तुम्हाला पुढे गेलात की क्रॉस रोड लागेल. डावीकडे वळला की निवळीला जाता, उजवीकडे वळला तर गणपतीपुळ्याला जाता आणि सरळ गेला तर रत्नागिरीला येता. तर इथे हा डाव्या साईडचा भाग झालाय. उजवीकडचं पण बहुतेक काम झालेलं आहे, पण इथे बघा तुम्हाला दिसत असेल मोठीच्या मोठी दरड इथे कोसळली होती मागच्या वेळी. अजून माती पण तशीच आहे. थोडं तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हा सगळा मातीचा ढिगारा खाली आला आणि तिकडे ऍक्च्युली लेनचं काम झालेलं आहे. त्या रस्त्यावरती तो ढिगारा येऊन कोसळला. सुदैव की कोण तिथे नव्हतं त्यावेळेला, नाहीतर तुम्ही अंदाज करा एवढी माती कोसळल्यावर खाली जर कोण असतं तर त्याचं काय झालं असतं. मागे सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये याबद्दल सांगितलंय, आता पुन्हा सांगतोय. मातीचे डोंगर आहेत, पावसाळ्यामध्ये कॉशियस राहा. ठेकेदाराच्या भरोशावर राहू नका, कारण हे नक्कीच सेफ नाही. आत्ताच या पावसाळ्यामध्ये आपला परशुराम घाट तो पण सगळा डाव्या साईडला खचला, खालची माती सगळी गेली वाहून. डोंगर दिसले की गाड्या जरा स्लो करा आणि अंदाज येऊन गाड्या चालवा. असाच एक प्रसंग मला आठवतोय. आपल्या गगनबावड्याला जाताना, गगनबावडा घाट जो आहे तो पण असा डेंजरस आहे. तिथे पण खूप दरडी कोसळतात पावसाळ्यात. आणि तो तर असा उभाच्या उभा डोंगर आहे, असा स्लँटेड वगैरे नाही आहे, एकदम उभा सरळसोट उभा डोंगर आहे. तिथे जर एखादा दगड वरनं खाली आला, उभाच्या उभा तुमच्या अंगावर येऊ शकतो. तर कुठलाही घाट असून दे, थोडंसं आपण कॉशियस राहिलं पाहिजे, काळजी घेऊनच गाडी चालवली पाहिजे. कधी एखादा दगड सटकेल किंवा मातीचा ढिगारा खाली येईल आपण सांगू नाही शकत. तर ह्या लेनचं काम इथे पुढे संपलं. इथून आता परत आपण उजवीकडे जाणार, पण उजवी लेन पण झालेली आहे. इथे पुढे आता रोलिंगचं काम करतात, म्हणजे बेसचं काम चालू आहे अजून. आणि इथे उजव्या लेनला आपण आलो. उजवी लेन व्यवस्थित झालेली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे इथे. आणि इथे पण ही जी पुढची खिंड आहे तिथे काय झालं आता जरा आपण बघूया. एक साईड पोडून त्यातनं हा रस्ता जातोय, म्हणजे व्यवस्थित आहे, प्रॉब्लेम नाही आहे काही. हां, इथे मात्र जरा कॉशियस राहा. हे बघा, एकदम वरच्या लेवलचा रस्ता आहे तो. पुलाचं काम केलं आहे ते, त्याला स्लोप वगैरे काही दिलेलं नाही. जर तुम्ही स्पीडमध्ये असाल तर जोरात, म्हणजे जोरात त्याच्यावरती गाडी हिट होणार, टायर तुमचे. इकडे डाव्या लेनला आता फोडून सपाटीकरणाचं काम चालू आहे. इथे मात्र जरा
सुखाचे दिवस आहेत. दोन्हीकडच्या लेन्स झालेल्या आहेत आणि दोन्ही ऑपरेटिव्ह आहेत. त्यामुळे तुम्ही 80-85च्या स्पीडने इथे व्यवस्थित जाऊ शकताय. रम पम पम रम पम पम रम पम रम पम पम रम पम पम रम पम पम रम पम रम पम 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 रम पम पम पम. ए जी ओ जी, ए जी ओ जी, लो जी सुनो जी, मैं हूँ मन मौजी, करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी. 1 2 का 4 4 2 का 1. My name is लखन, my name is लखन, दुश्मनों का सजन मेरा नाम है लखन. सुभाष घई दिग्दर्शित चित्रपट राम लखन, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ. यामध्ये अनिल कपूर त्यांनी जी काही चालण्याची स्टाईल मारली होती ती एवढी फेमस झाली होती. नंतर सगळे कॉलेजवीर वगैरे त्या स्टाईलमध्ये चालायचे, एक खांदा पाडून आणि थोडंसं तुरू तुरू चालल्यासारखं. मोहम्मद अजीज यांनी हे गाणं गायलं आहे. त्यावेळेला खूप फेमस झालेली ही गाणी. अर्थात आमच्या बालपणीचा तो काळच वेगळा होता. आता ते दिवस परत येणे नाही. इथे पुलाचं काम नाही, अजून काय फार विशेष प्रगती नाही आहे. मागे जेवढं होतं त्याच्यात जराशी भर घातल्यासारखं आहे. मेजर असं काय झालेलं दिसत नाही. ते एक वक्त दिसतंय पुलावरनं पुढचा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी झालेला दिसतोय. मागच्या वेळी आपण आलो त्यावेळेला तो रस्ता एकदम सगळा खराब होता. हा डाव्या साईडचा जो भाग दिसतोय तुम्हाला तिकडनं तो रस्ता होता. पण इथे सुद्धा खड्डे आहेत प्रचंड मोठे. लांबून मला जरा चांगला वाटला रस्ता, पण काही तसं नाही आहे, सगळा खड्डेच आहेत. माय नेम इज लखन, माय नेम इज लखन, दुश्मनों का सजन मेरा नाम है लखन. आणि चांगल्या लेनची सुरुवात झाली. डाव्या लेनचं तिकडे काम सुरू आहे, पण ते छोटाच पॅच का करतात काय कळत नाही. माझ्या अंदाजाने त्यांचं मशीन लहान असणार आहे. 2 मशीन्स आहेत. एक म्हणजे आत्ता आपण जातो ही फुल विड्थ बेड साईज ज्याला आपण म्हणतो, हा पूर्ण रुंदीचा तेवढं एक मशीन येतं. आणि आता हे पलीकडे जे काम करतात ते माझ्या अंदाजानं हाफ साईजचं मशीन आहे. त्यामुळे बघा अर्धा पॅच करणार, मग नंतर पुढचा अर्धा पॅच करणार. इथे पूर्ण खड्डे आहेत रस्त्याला. आता इथे पुढे खाली पूल दिसतोय, हा परचुरीचा पूल. इथून सुद्धा तुम्हाला रत्नागिरीमध्ये जाता येतं, फक्त थोडा ते छोटे छोटे रस्ते आहेत गावातले. पण हा आता पुढचा सगळा पॅच जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर परचुरीतनं तुम्ही जाऊ शकता. माझ्या मते रस्ता चांगला आहे, रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इकडनं तुम्हाला गणपतीपुळ्याला पण जाता येतं. या खड्ड्यातनं जाण्यापेक्षा तो रस्ता केव्हाही चांगला. छोटा असला तरी एवढं ट्रॅफिक पण नसतं त्या रोडला, तर व्यवस्थित तुम्ही जाऊ शकता चांगल्या रस्त्यावरून. हा कोळंबे फाटा आला. इथे सुद्धा अजून पुलाचं जे काम आहे ते अर्धवट तसंच आहे, मागचं राहिलंय तसंच. फार काय त्याच्यात बदल नाही दिसत आहे.
एकंदरीत हे मागे मी म्हटलं आत्ताही हेच बघतोय सगळं, 7-8 वर्ष सहज जातील एवढ्यात हा हायवे होण्यातला नाही. खड्डे म्हणजे एवढे प्रचंड आणि धुरळा उधळला समोरच्या गाडीला की तुम्हाला काय कळत नाही, विजिबिलिटी जाते. त्या खड्ड्यावरती धुळीचं साम्राज्य होतंय, एक चादर पसरल्यासारखे होते धुळीची. मागच्याला काय समजत नाही तिथे खाली काय आहे. टू व्हीलरवाल्यांची तर खूप हाल आहेत. टू व्हीलरला तर हादरा बसतो तो डायरेक्ट तुमच्या मणक्यावरतीच येतो. ज्यांना मणक्याचा आजार आहे त्यांनी टू व्हीलर शक्यतो चालवू नये. काय असतं, नाईलाज असतो काय वेळेला, त्यामुळे काय चालवूच नका असं मग आपण नाही सांगू शकत कोणाला. पण माझं सजेशन आहे की शक्यतो टू व्हीलर चालवू नका. ज्यांना मणक्याचा आजार आहे त्यांच्यासाठी. चला, नवीन रस्ता मिळाला परत. इथे उजव्या हाताला ही जी कन्स्ट्रक्शन कंपनी ज्याला ठेका दिलेला आहे त्याचा सिमेंटचा प्लांट आहे. तो इथे सगळं रेडी करतो आणि इथून जागेवर पाठवतो सिमेंट. इथे सुद्धा उजव्या हाताला बघा भिंत बांधली, पण ते सगळं कोसळून त्याच्यावर आलंय. भविष्यात त्याच्यावरून आणखीन वरची माती खाली येईल. इथली मधली खिंड. इथे पुन्हा रस्त्याचं पूर्ण भरीत झालंय आणि कामाच्या प्रगतीचा इथे काही लवलेश पण नाहीये. एकदम खराब आहे आणि रस्ता. मध्ये ते पेवर ब्लॉक टाकून ठेवलेत आणि ते आता जिथे संपतात तिथे उभाच्या उभा कट झालेला आहे रस्ता. ओव्हरऑल इथे संगमेश्वर पर्यंत, भाव नदी ते संगमेश्वर, अजून काही वर्ष तुम्हाला हालात दिवस काढायचे आहेत. आता इकडचा जरा मनावर घेतलेलं दिसतंय, डोंगर फोडायचं काम सुरू आहे चांगलंच. बाहेर आता 34 टेम्परेचर आहे आणि हे भाऊसाहेब डोक्यावरती काही टोपी न घेता, काही न बांधता उन्हातनं तसेच जात आहेत. सोबत लहान मुलगी पण आहे पुढे उभी केलेली, तिला पण काय डोक्यावर घातलेलं नाही.
आपल्याला होतोच आहे, पण त्यात भर म्हणून ही जी धूळ आहे ते आणखीन बेकार आहे. समोर बारीक धबधबा दिसतोय, अजून पाणी पडतंय, हे आश्चर्य आहे. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसत असेल की नाही माहीत नाही, अगदी बारीक वरती डोंगरात धबधबा कोसळतोय. हा जो मधला पॅच आहे ना, हा तसा बोरिंग आहे. काही रस्ते असे असतात की जिथे कंटाळा येतो गाडी चालवायला. हा तसाच एक रस्ता आहे संगमेश्वरपर्यंत, किंवा इवन चिपळूणपर्यंत म्हणायला हरकत नाही. असा रखरखीत वाटतं, का माहिती नाही. पुढे रायगडमध्ये तर भरपूर पॅच असेल की कंटाळवाणे असतात, गाडी चालवू नये असं वाटतं त्या रोडवरती. असा एक प्रकारचा नॉशिया येतो गाडी चालवायचा. आपल्यापैकी कोणाला जर असं अनुभव असेल किंवा अशा प्रकारचं फिलिंग येत असेल, कमेंटमध्ये नक्की टाईप करून सांगा. पण मला मात्र अशा काही रोडवरती होतं, असं कंटाळा येतो गाडी चालवायला. नॉशिया ज्याला आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचा, तर त्याच्यावरतीच थोडंसं आपलं नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. कारण हा जो नॉशिया आहे तोच पुढे कदाचित झोपेमध्ये रूपांतरित होतो आणि अपघात वगैरे होण्याचे चान्सेस अशा वेळेला जास्त असतात. फसडा तुझ्या ओव्हरटेक करायची घाई. या समोरचा कोण दिसतो, MH15 ZD 8051. एक तर रस्ता अरुंद झाला आणि हा घासून ओव्हरटेक करतोय. त्याला काय चंद्रावर जाऊन झेंडा लावायचा काय कळत नाही. एवढी घाई कशाला करतात. बरं, गाडी मोठी म्हटल्यावर त्यांना काय वाटतं, आपलं आता आपण मालकच झालो सगळ्या रस्त्याचे. सगळे न बोलण्यासारखी कामं त्यांची. आपली गाडी फक्त पुढे ढकलणे एवढं त्या लोकांना समजतं. दुसऱ्यांचा विचार फारसा करतच नाही ते. मधला पॅच बरा मिळाला. आता परत जरा फुटका रस्ता आला पुढे. किती फुटलाय तो आता समजेल. आपण संगमेश्वर जवळ आलोय. संगमेश्वरच्या पुलाचं काम सुद्धा कुठपर्यंत आलं आपल्याला आज बघता येईल. इथे हा टर्न समोरचा झाला की संगमेश्वर गाव सुरू.
संगमेश्वरच्या ह्या खाणाखुणा पूर्वीच्या. हा टर्न संपला की पुढे उजव्या हाताला पोलीस स्टेशन आहे संगमेश्वरचं. पुलावरती कामगार दिसत आहेत, म्हणजे काहीतरी काम सुरू आहे असं म्हणायचं आपण. आणि बऱ्यापैकी हाईट आहे पुलाला. सद्यस्थितीत जुन्याच पुलावरनं आपण जातोय. इथे समोर बहुतेक काहीतरी ट्रॅफिक ब्लॉक वगैरे झालेलं असणार आहे. समोरचा ट्रकवाला थांबला याचा अर्थ. पाठी घेतली ना त्याने बस. तो बहुतेक बसवाला घुसण्याचा प्रयत्न करत होता. या ट्रकवाल्यानं काय दाद लागू दिली नाही त्याला. बस पाठी घ्यायला लागली. कुठला आहे हा? सातारा रत्नागिरी. इथे उजव्या हाताला संगमेश्वरचा बस स्टॉप आहे, बस स्टँड. आणि आता मध्यंतरी त्याचं नूतनीकरण झालं आहे. आता रस्त्याचं काम इकडे चालू झालेलं दिसतंय. पुढे आपण शास्त्री पुलाच्या इथे जाऊया आणि मग हा व्हिडिओ तिथे थांबवूया. हा मधला पट्टा जो आहे बस स्टँडपासून शास्त्री पुलापर्यंत, तिथे पण काय कामाचं स्वरूप आहे ते आपल्याला बघायला मिळेल. या अशा रोडवरती ओव्हरटेक करणं महा मुश्किल होतं. समोर एक टू व्हीलर जरी असेल तरी सुद्धा तुम्ही ओव्हरटेक नाही करू शकत. आज आणि ट्रॅफिक जरा जास्तच दिसतंय. वेळ दुपारची आहे, म्हणजे 1 वाजत आलाय तरी सुद्धा ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे. पूर्वी मला आठवते, कारण दुपारच्या वेळी थोडं ट्रॅफिक कमी असायचं. आज गाड्या जरा आहेत रस्त्यावर. मध्येच तिथे गुरं बसली आहेत बघा. एखाद्याला गाडी नाही कंट्रोल झाली तर तो त्यांच्या अंगावर घालणार. रस्त्यातच मध्येच बसलेत पत्कल घालून. तिथे डाव्या हाताला जरा खड्डा खणून ठेवून झालाय. मध्येच एकदम खड्डे येत आहेत. हे जरा आपल्याला वाटतं की आता जरा प्लेन रोड मिळतोय, आपण स्पीड वाढवायला जातो आणि एकदम खड्डे येतात. गाडी कंट्रोल करणं पण जरा कठीण जातं. त्यापेक्षा हळूहळू गेलेलं केव्हाही चांगलं, सावकाश सावकाश.
जे लांब जाणारे असतात मी शक्यतो त्यांना पुढे जायला देतो, कारण आपल्याला काय पुढे जायचं नाही, आपल्यामुळे वगैरे त्यांना खोळंबून राहायला नको. आपण जरा गाडी सावकाश करायची, बाजूला व्हायचं, ते जातात निघून. इथे पण काय अजून तशी प्रगती नाही. हा जो काय पूल करणार आहे तसाच आहे, फक्त जरा खड्डेमय रस्ता होता, तिथे पेवर ब्लॉक टाकून थोडी अवस्था चांगली केली आहे. इथे पैसा पण हायस्कूल आलं, त्यांची सगळी बाहेरची जागा गेली. हनुमानाचं जुनं मंदिर आहे इथे. आता ते रस्त्याच्या मधोमध आले, त्याचं काय करतात बघायचं. ही एक जुनी बिल्डिंग आहे, कित्येक वर्ष त्याला पुढे काय केलंच नाही, तशीच आहे. ज्यांनी बांधायला घेतली तो लॉस मध्ये गेला असा माझा अंदाज. कित्येक वर्ष ते अर्धवट तसंच बांधकाम पडू नये. त्याच्या आधीमध्ये आहेत काही बिल्डिंग्स जुन्या वास्तू ज्या अर्धवट पडू नयेत, किंवा पूर्वी त्याच्यामध्ये कोणतरी राहिला होता, आता कोणी राहत नाही, अबॅन्डन म्हणतो आपण. इथे संगमेश्वरचं ग्रामीण रुग्णालय, हे बघा उजव्या हाताला. मेडिकल हेल्प काय हवी असेल तर इथे जाऊ शकतो आपण. आता आपण शास्त्री पुलाजवळ आलो. शास्त्री पुलाच्यातनं सरळ तुम्ही गेलात की कसबा म्हणून गाव आहे, आणि तिथे शंकराचं एक पुरातन मंदिर आहे, त्या मंदिराकडे तुम्ही जाऊ शकता. आणि आता आपण वळणार इथनं डावीकडे मुंबई रोड. हा बघा, हा जो समोर रस्ता गेला हा कसबा, तिथे कर्णेश्वर मंदिर आहे. 1.5-2 किलोमीटर अंतरावरती आहे इथून, पण बघण्यासारखं छोटंसं मंदिर आहे. एक पूल चालू झाला आहे वाहतुकीसाठी, दुसरा पूल अजून नाही झालेला सुरू, काम संपलं आहे पण वाहतूक अजून सुरू नाही त्याच्यावर. आणि उजव्या हाताला दिसतोय हा जुना पूल. इथून सुद्धा डावीकडे तुम्हाला गणपतीपुळ्याला जाता येतं. जरा गाडी वळवली, जुना पूल आहे, त्या जुन्या पुलावरती जरा बघायचं आहे मला. इथे आपल्याला आता हा जुन्या पुलाचा अनुभव मी देतोय. हा पूर्वीचा पूल ज्याच्यावरून ट्रॅफिक व्हायचं. हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय. शास्त्री पुलापर्यंत आपण आलोय. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणारे जे आता व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि आपल्या जर काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा.
हा व्हिडिओ आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.